डेव्हिड मिलर यांच्या एका मोठ्या गलतीमुळे दिल्ली कॅपिटल्सची टीम 1 रनने हरली. एक जीता जिंकलेला सामना फक्त आणि फक्त एका ब्लंडरमुळे हातातून निसटला. मिलरने ज्या शानदार पारी खेळली होती ती सगळी व्यर्थ गेली. 40+ धावा आणि 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट. पण शेवटच्या क्षणी एक चुकीचा निर्णय सगळं पाण्यात घालून गेला. सामना इतका रोमांचक होता की शेवटच्या 2 चेंडूंवर दिल्लीला फक्त 2 धावा हवे होते. 3-4 विकेट हाताच होते. अक्षर पटेल कॅप्टन म्हणून मैदानात उभे होते. हेमंग बदानी, आशुतोष शर्मा, नटराजन, लुंगी एंगिडी सगळे खेळाडू आणि कोचिंग स्टाफ उत्साहाने भरलेले होते. पण प्रसिद्ध कृष्णाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये सगळं बदललं. ओव्हरमध्ये आधी चौकार पडला होता, सिंगलही झाला होता. 4 चेंडूत 11 धावा आले होते. आता 5वी चेंडू. प्रसिद्ध कृष्णाने शॉर्ट बॉल टाकली. डेव्हिड मिलरने ती स्क्वेअर लेगकडे मारली. गेंद इतकी जवळ होती की जगातला कोणताही दुसरा फलंदाज सहज सिंगल घेऊन आपल्या टीमला सुरक्षित केलं असतं. स्कोर बरोबरी झाला असता आणि शेवटची चेंडू कुलदीप यादवकडे गेली असती. कमीत कमी सुपर ओव्हर तरी नक्की झाला असता. पण मिलरने काय केलं? त्यांनी कुलदीप यादवला जोरात हाताने मना केलं. नाही, सिंगल नको. कुलदीप मध्ये गेलेले पाहून मिलर पुन्हा मागे फिरले आणि हाताने खूण करत म्हणाले, परत या, सिंगल घेऊ नका, मी शेवटची चेंडू चौकार मारतो. कुलदीप यादव मजबुरीने परत आले. गेंद स्क्वेअर लेगमध्ये इतकी जवळ होती की आरामात सिंगल घेता आला असता. पण मिलरचा आत्मविश्वास इतका जास्त होता की त्यांना वाटलं, मी चौकार मारणारच. मग आली शेवटची चेंडू. मिलरने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण प्रसिद्ध कृष्णाने उत्तम बाउन्सर टाकली. मिलर ती चेंडू खेळू शकले नाहीत. बॅट चेंडूला स्पर्शही झाला नाही आणि मग पीछे जॉर्ज बटलरने कुलदीप यादवला रनआउट केलं. ती चेंडूही डॉट राहिली. 2 चेंडूंवर 2 धावांची गरज, मग 1 चेंडूवर 2 धावा आणि शेवटी 2 धावांनी दिल्ली कॅपिटल्स 1 रनने हरली. गुजरात टायटन्सने हारा सामना जिंकला. मिलरची सारी शानदार पारी, सारी मेहनत, सगळं व्यर्थ गेलं. मिलरनंतर कगिसो रबाडाने त्यांना धीर देताना दिसले. कोई बात नहीं यार, गलती हो गई. पण फॅन्स, खेळाडू, कोच सगळे स्तब्ध झाले होते. अक्षर पटेलला यावर विश्वासच बसत नव्हता. इतका सोप्पा, इतका जवळचा विजय हातातून निसटला फक्त एका चुकीच्या निर्णयामुळे. हीच ती गलती होती. मिलरने सिंगल न घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला 1 रनने पराभव स्वीकारावा लागला. क्रिकेटमध्ये असं होतं, एका क्षणाची चूक सगळं बदलून टाकते. तुम्हाला काय वाटतं? मिलरने त्यावेळी सिंगल घ्यायला हवं होतं का? कमेंटमध्ये सांगा.